तर कुठे होतो आपण? महानगरपालिकांचा जकात बंद करण्यात आला. त्यामुळे स्वतंत्र स्वावलंबी असलेल्या महानगरपालिकांच्या महसुलाचा कणा असलेली जकात बंद केल्यामुळे महानगरपालिका अपंग झाल्या आणि वॅट प्रणाली आली. त्यामुळे काय झालं आहे, महानगरपालिकांचे उत्पन्नच बंद झाले आणि उत्पन्न बंद झाल्यामुळे महानगरपालिकांची कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देणीच्या बाबत कोंडी होऊ लागली. त्यामुळे संपूर्ण महसुलासाठी महानगरपालिकांना शासनावर अवलंबून राहतं. दर महिन्याला शासनाकडून GSTद्वारे महसूल येतो. मूल्यांकनद्वारे महसूल येतो, स्टॅम्प ड्युटीद्वारे महसूल येतो, विविध स्थावर मालमत्तांचा महसूल येतो, पाणी खात्याचा महसूल येतो, विविध जाहिरातींचा महसूल येतो. या संपूर्ण महसुलावर महानगरपालिकांना अवलंबून राहावं लागतं. परंतु मला वाटतं दर महिना 2 महिना किंवा 3 महिन्यापोटी महाराष्ट्र शासनाचा असेल किंवा आणखी शासना असेल GST पोटी जी करपोटी जी वसुली येते त्याच्यावरती महानगरपालिकांना अवलंबून राहावं लागतं. आणि त्याच्यामुळे आज गेली 10 वर्ष स्वावलंबी असलेल्या महानगरपालिका अपंग झालेल्या आहेत आर्थिक देण्यापोटी. आणि त्याच्यात 2020 पासून चालू झालेल्या कोविड कालावधीमध्ये तर महानगरपालिका अजून रसातळाला बुडाल्या. महानगरपालिकांकडे निधीच नाही. त्यामुळे विविध विकास कामे ठप्प झाली, अत्यावश्यक सेवेची कामं ठप्प झाली. पाणी असेल, ड्रेनेज असेल, साफसफाई असेल, आरोग्य व्यवस्था असेल, सर्व ठिकाणची व्यवस्था ठप्प झाल्या. महानगरपालिका आरोग्य व्यवस्था राबवू शकत नाही, दवाखान्यांना औषध पुरवठा करू शकत नाही, विविध हॉस्पिटल्स दवाखाने चालू शकत नाही. घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत. या लोकांना अत्यावश्यक सोयीसुविधा ज्या आहेत आरोग्य सेवेच्या त्या पुरवू शकत नाहीत. कर्मचारी वर्ग जो आहे असंख्य आकडेवारीनुसार सेवानिवृत्त होत आहे. महानगरपालिकांच्या कर्मचारी दिवसागणिक हजारोच्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यांची पदे भरली जात नाहीत आणि त्यामुळे इतरांचा भार इतरांवर पडतो. आणि या सर्व कर्मचाऱ्यांची थकीत देणी पण महानगरपालिकेला देय आहेत ना. त्यामुळे अशा प्रकारे जे स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या केपेबिलिटी महानगरपालिका असायच्या त्या पूर्ण अपंग सरकारने केल्या. या केंद्र सरकारने 2014 पासून आल्यानंतर सर्व महानगरपालिका अपंग केल्या.